प्रकाशा ग्रामपंचायतीचा भंगोड कारभार. शॉपिंग सेंटर भाडेतत्त्वावर दिले का विकून टाकलेत? प्रकाशकरांचा गंभीर सवाल. केंद्रशासित राजीव गांधी कॉम्प्लेक्सची योजना तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या काळात राबवली गेली होती. तसं अर्थसंकल्पात SC आणि ST यांना देण्याचे जाहीर असताना प्रकाशा या ठिकाणी कोणालाही अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीत समावेश करण्यात आलेला नाही. दरम्यान प्रकाशा येथील ग्रामपंचायतीनं बऱ्याचशा शॉपिंग 11 महिन्याच्या करारावर नोंदणी माध्यमाने दिली आहेत असे समजून आले आहे. मात्र स्थानिक रहिवासी SC आणि ST प्रवर्गाला वंचित ठेवून इतरांना लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सदर शॉपिंग कॉम्प्लेक्स इतर राज्यातील व्यावसायिकांना विकून टाकले आहेत. याचे ताजे उदाहरण प्रकाशा येथील नवदुर्गा किराणा वाघाराम शेठचे घेता येईल. अशा बऱ्याचशा शॉपिंग कॉम्प्लेक्स विक्री करून ग्रामपंचायत प्रशासन आपली तुंबडी भरत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. विशेषतः आदिवासी समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी शॉपिंग न देता बाहेर गावातील आणि दुसऱ्या समाजाच्या लोकांना देण्याचा हा घाट चालवला असून हा सर्व खोटारोप प्रकाशा येथील व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष तथा किसान वस्त्र भांडारचे संचालक किशोर प्रल्हाद पाटील उर्फ अंबालाल तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने हा घाट घातला आहे. गरीब आदिवासी त्याचबरोबर गरीब समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी व हक्काच्या शॉपिंग असताना त्यांचा लाभ बाहेरगावातील लोकांना देण्यात आला असून मग आम्ही शेतात कामाला जावे की चोऱ्या कराव्यात असा प्रश्नांकित सवाल प्रकाशा ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. सातपुडा न्यूज वाहिनीसाठी प्रकाशाहून अरविंद माडी. प्रकाशा येथील ग्रामपंचायतीचा भोंगड कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला असून ग्रामपंचायत निर्धारित शासन दिलेल्या या ग्रामपंचायतीतर्फे जे काही शॉपिंग सेंटर दिलेत ते करारावर दिले होते का त्याचे विक्रीच करून टाकली. हा मोठा गर्भित प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. केंद्रशासित या विभागाने तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी योजनेनुसार शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम सुरू केलं होतं. प्रत्येक ग्रामपंचायतीला शॉपिंग कॉम्प्लेक्स देण्याचं काम सुरू होतं. परंतु ते काम इतर लोकांना न देता स्थानिक बेरोजगारांना देण्याचं ठरवले असताना प्रकाशा ग्रामपंचायतीने मात्र आपली तुंबडी भरण्यासाठी व इतर लोकांच्या साक्षीने अर्थात बरेचसे लोक या ठिकाणी आहेत. त्याच्यात मला वाटतं किशोर प्रल्हाद उर्फ अंबाला हा किसान भांडाराचं एक दुकान चालवतो कपड्यांचं आणि असोसिएशनचा अध्यक्ष आहे. यानेच हा घाट रचून इतरांना हे अर्थात बाहेरील लोकांना देण्याचं कार्य सुरू केलं आहे आणि ते आजही चालू आहे. अर्थात आपण नाव घेतलं तर इतर शॉपिंग या सर्वांना विकून टाकलेत का करारावर दिलं हा प्रश्न जरी आजपर्यंत मार्गी लागला नसला तरी विषय हा खूप गंभीर आहे. ग्रामपंचायतीला तसा आदेश नव्हता की SC ST अनुजाती जमातींना हे सुजय रोजगारांना द्यावं. हा मोठा विषय असताना हे बाहेरील मारवाडी मुस्लिम खाटी यांना देण्याचा घाट विकून टाकलेला या शॉपिंग सेंटर या प्रकाशातील हे बिचारे जैन समाजाचे आदिवासी समाजाचे बेरोजगारांनी काय करावं? मग यांनी शेतात काम करावं का साला चोऱ्या कराव्या?
हा मोठा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यांना शॉपिंग सेंटरच मिळालं नाही, ते व्यवसाय केले असते ना. हा पूर्ण षड्यंत्र ग्रामपंचायत असताना ग्रामपंचायतीने याबाबत सखोल निर्णय घ्यावा, आवश्यक चौकशी मी आणि याबाबत विभागीय आयुक्त नाशिक तसेच नंदुरबार कलेक्टर शहादा तहसीलदार यांनाही चौकशी संबंधात मी पत्र पाठवलेले आहेत. परंतु चौकशी आमची बेदखल झाली. मला वाटतं ती काही कचरा पेटात चालली गेली. याबाबत मोठा संघर्ष होईल आगामी काळात मोठा संघर्ष होण्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलवून त्यांच्याकडून मी जाब विचारणार आहे. यापूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने आपलं कार्य पूर्ण करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.